हॅलो, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तुम्हा सगळ्यांचं परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. हल्ली 2-4 दिवस एवढी थंडी पडायला लागली आहे ना, की म्हणजे खूपच जास्त थंडी आहे. सकाळी सकाळी तर उठूच वाटत नाही. माझा नवरा बिचारा फर्स्ट शिफ्टला जातो, मला खूप असं हे वाटतं की खूप खूप जास्त थंडी आहे. तर आज तर म्हणजे भरपूरच थंडी होती आणि आज सॅटर्डे पण आहे. सो मी तर उठायचा कंटाळाच केला डायरेक्ट. खूप लेट झाला आहे उठायला. डोळे सुचलेले डोळे बघून तुम्हाला कळलं असेल की लेट झाला आहे उठायला. सो लेट्स गो टू किचन नाव. मी विचार करत होते काय बनवू नाश्त्याला, बट मला चपाती आणि चहा खायची खूप इच्छा होते. तर मला वाटतं मी चपाती आणि चहा बनवेन आत्ता सध्या खाण्यासाठी, आणि दुपारी मग बघू जे काही बनवायचं असेल ते बनवेन आणि लंच एन्जॉय करेन. तूप लावलेली चपाती आणि चहा खूप भारी लागते. आय नो हे हेल्दी कॉम्बिनेशन नाही आहे, पण कधीतरी ठीक आहे, आपल्या जिभेचं पण आपण ऐकलं पाहिजे. सो मी कधीतरी असं वाटलं की खाते विदाउट रिग्रेट. हेअर ऑइलिंग करते मी, आणि हे हेअर ऑइल जे मी यूज करते सध्या ते घरी बनवलेलंच आहे. जास्वंद वगैरे या गोष्टी मिक्स करून. तर त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे यूट्यूबवरती. त्याची प्रोसेस काय आहे आणि कशासाठी फायदेशीर आहे वगैरे. तर ह्याचं हेअर ऑइल मी करून घेते. हेअर ऑइलसाठी लावण्यासाठी मी खरं तर लेट केला अंघोळला. हे आता ना थंडीमुळे पूर्ण हे बिकम्स व्हेरी 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 गाढा. दुपारच्या जेवणाचं टेन्शन नाही मला, कारण की माझ्या सिस्टरने माझ्यासाठी चिकन ग्रेव्ही, चिकन सुक्का बनवून आणलेला आहे. कारण की हेअर ऑइल बाय द वे खूप फायदेशीर आहे, बट थंडीमध्ये ना केस गळतातच, फक्त हेअर ऑइलवर होत नाही. इनटेक पण प्रॉपर पाहिजेच, त्याशिवाय हेअरफॉल नाही थांबत. एकदम चिपचिप होऊन जाते, स्टिची इची केस होऊन जातात. आय डोंट लाईक दॅट, बट इट्स ओके. बाय द वे आज आम्हाला डॉक्टरकडे पण जायचं आहे. डॉक्टर विजिट आहे. मे बी सोनोग्राफी करावी लागेल, तर मग ती सोनोग्राफी कधी करायचा डेट वगैरे देतात डॉक्टर, बघू. लेट्स सी. जसे जसे दिवस पुढे चालले आहेत ना, एक्साइटमेंट लेवल हाय होत चालली आहे, वाढत चालली आहे. मी तर खूप एक्सायटेड आहे. माझी तर कंडिशन अशी झाली आहे आता की पटपट जाऊ दे दिवस, जेवढे काही दिवस उरलेले आहेत ते पटकन निघून जाऊ देत, आणि तो क्षण एकदाचा आपला येऊ देत, असं झालं. एवढी एक्साइटमेंट वाढलेली आहे माझी तरी. तर हा एक ड्रेस आहे ब्लू कलरमध्ये, झिप वगैरे आहे, हे नॉट पण आहे त्याला. तर
दिस इज ऑल्सो नाईस अँड क्यूट. हा एक ड्रेस आहे जो मी अजिओवरनं मागवला आहे. मॅटर्निटी गाऊन असं स्लीव्ज त्याला पफ आणि झिप पण आहे, प्लस नॉट पण आहे मागे बांधायला आणि अँगलपर्यंत आहे. खूप छान आहे, सॉफ्ट आहे, नाईस, आय लाईक इट. हे फिरतंय, नुसतं फिरतंय. चल ना दाखवलं. जापळ पुढे. डॉक्टरला भेटून वगैरे आम्ही तिथून निघालो, कारण की आम्हाला त्याच्यानंतर डीमार्टला पण जायचं होतं. ज्या काही गोष्टी घ्यायच्या होत्या त्या आम्ही घेतल्या आणि मग तिथून घरी आलो. डीमार्टचे सॉफ्टी काढले आणि मग बॅक टू होम. आतापर्यंत व्हिडिओ बघितला त्यासाठी खूप खूप थँक्यू आणि सबस्क्राईब टू द चॅनल.